नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. परिसर अभ्यास या विषयाच्या संदर्भात आपण मागील काही व्हिडिओमध्ये माहिती बघितली. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परिसर अभ्यासाचे जे 30 प्रश्न येतात त्याच्यातील महत्त्वपूर्ण घटकांवर आपण आज चर्चा करणार आहोत, ज्याच्यात शास्त्र, प्रकल्प पद्धती, मूल्यमापन, NCF 2005, NEP 2020 आणि मागील काही TET प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे हा परिसर अभ्यासाचा आपण शेवटचा भाग. यानंतर पुढचे 2-3 दिवस परीक्षेपूर्वी मी परीक्षाचा पेपर कसा सोडवावा आणि उत्तीर्ण होण्यासाठीचे जे काही ट्रिक्स असतील त्यावर 2-3 व्हिडिओ आपल्याला देणार आहे. तर आपण नक्की पुढचे भाग पण पहा. आज आपण TETच्या या परिसर अभ्यासाच्या भागावर व्हिडिओ जो तयार करतो आहे त्याच्यात जवळपास 12 ते प्रश्न या घटकांवर विचारले जातात, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर थोडीशी तयारी करा. चला तर आपण एक एक घटक बघूया. याच्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पर्यावरण अभ्यासाचं अध्यापनशास्त्र. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील सामाजिक आणि नैसर्गिक पर्यावरण समजण्यासाठी शिकवला जाणारा विषय म्हणजेच पर्यावरण अभ्यास. तर पर्यावरण अभ्यासाचं उद्दिष्ट काय आहे? तर निरीक्षण क्षमता विकसित करणे, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. तर हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहेत. तर असेही याच्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात, जसं EVS म्हणजे पर्यावरण अभ्यासाचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे निरीक्षण व अनुभवाधारित शिक्षण. परिसर अभ्यासाच्या अध्यापनाची काही तत्त्वे आहेत ती पण आपण समजून घ्या. जसं ज्ञाताकडून अज्ञाताकडे, विद्यार्थ्यांच्या परिचित अनुभवांपासून नवीन ज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, प्रत्यक्ष प्रथम वस्तू दाखवणे आणि नंतर संकल्पना शिकवणे, सोप्याकडून कठीणाकडे, सोप्या संकल्पनांपासून अवघड संकल्पनांकडे जाणे. तर विद्यार्थ्यांना प्रथम झाड दाखवून नंतर वनस्पतीची संकल्पना शिकवणे, याच्यात कोणतं तत्त्व आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. आता प्रकल्प पद्धती यात महत्त्वाची पद्धत आहे, जी पद्धत विलियम किलपॅट्रिक यांनी शोधून काढलेली आहे आणि ही पद्धत परिसर अभ्यासासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ही पद्धतीचं जे वैशिष्ट्य आहे त्या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी केंद्रित आहे, कृतीद्वारे शिक्षण आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे, समस्या निराकरण आहे. याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझे गाव किंवा जलसंवर्धन किंवा स्थानिक व्यवसाय याच्यावर एखादा प्रकल्प तयार करणे. याच्यात काही प्रश्न म्हणजे प्रकल्प पद्धतीचा जनक कोण हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. हे नाव आपण लक्षात ठेवा, विल्यम किलपॅट्रिक. परिसर अभ्यासमधील काही अध्यापनाच्या पद्धती आहेत त्याच्यावर पण काही प्रश्न विचारले जातात, जसं प्रकल्प पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धत आहे, चर्चा पद्धत आहे, प्रात्यक्षिक पद्धत आहे, परिसर भेट आहे. तर या परिसर अभ्यासाचे शिकवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणतं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभव आणि परिसर भेट. आता NCF 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 याच्या अनुषंगाने सुद्धा यापूर्वी काही प्रश्न आलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. तर NCERTने NCF 2005 तयार केला होता. यात बालकेंद्रित शिक्षण, कृती आधारित शिक्षण, पाठांतराला कमी महत्त्व, स्थानिक घरपरिसरावर आधारित अध्ययन आणि प्रश्न विचारणारा प्रोत्साहन हे महत्त्वपूर्ण मुद्दे होते. याच्यात काही प्रश्नही विचारले गेलेत की NCF 2005 नुसार EVSचं शिक्षण कसे असावं? तर अनुभव आधारित आणि बालकेंद्रित असावं. आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू झालं आणि NEP 2020च्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने हे जे लागू केलेलं धोरण आहे या धोरणाचे काही महत्त्वाचे मुद्दे पण आहेत, जसं अनुभवात्मक शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण, स्थानिक संदर्भ, बहुभाषिकता आणि 5+3+3+4 ही शैक्षणिक रचना. तर यामध्ये NEP 2020मध्ये शालेय शिक्षणाची नवीन रचना विचारली जाते. याच्यात 5मध्ये 3 वर्ष बालवर्गाची आणि 1ली-2री, नंतरच्या 3मध्ये 3री, 4थी आणि 5वी, नंतरच्या 3मध्ये 6वी, 7वी, 8वी आणि नंतर शेवटच्या 4मध्ये 9वी ते 12वी. तर ही रचना याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मूल्यमापनाच्या पद्धतीबद्दल जर आकारिक मूल्यमापन असेल, संकलित मूल्यमापन असेल, या मूल्यमापनावर पण आपल्याला CCAचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर निदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापनावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की ज्या अडचणी शोधण्यासाठी निदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापन, अडचणी दूर करण्यासाठी. परिसर अभ्यासामध्ये वापरले जाणारे शैक्षणिक साधने महत्त्वाचे म्हणजे नकाशे, चित्र, मॉडेल, चार्ट, परिसर भेट, नमुने ही साधनं वापरली जातात. याच्यावर पण आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात प्रभावी साधन कोणतं, तर ते परिसर अभ्यास. मागील TET प्रश्नपत्रिकाचं जर आपण विश्लेषण केलं परिसर अभ्यासाच्या या पर्यावरण अभ्यासाच्या सिलॅबसचं, तर
जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये EVSच्या अध्यापनशास्त्रावर 10 ते 12 प्रश्न येतात. NCFवर 2 ते 3 प्रश्न येतात. प्रकल्प पद्धतीवर 1-2 प्रश्न येऊ शकतो. मूल्यमापनावर 2-3 प्रश्न येऊ शकतात. पर्यावरण संरक्षणावर 2 ते 3 प्रश्न येतात. अन्न पाणी आरोग्यावर 3-4 प्रश्न येतात. वनस्पती प्राणीवर 3-4 प्रश्न येतात. अशा प्रकारे हे 30 प्रश्न असतात आणि या दृष्टीने आपण थोडीशी तयारी करा. काही महत्त्वपूर्ण जे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत ते आपण पाहूया. प्रकल्प पद्धतीचे जनक विल्यम किलपॅट्रिक. EVSमध्ये परिसर अभ्यास का महत्त्वाची? प्रत्यक्ष अनुभवासाठी. NCF 2005 कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला भर देतं? बालकेंद्रित. NEP 2020 मधली नवीन रचना 5+3+3+4. निदानात्मक चाचणीचा उद्देश अडचणी शोधणे. उपचारात्मक अध्यापनाचा उद्देश अडचणी दूर करणे. आकारिक किंवा घटनात्मक मूल्यमापन अध्यापनाच्या दरम्यान होतं. EVS शिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तत्त्व कोणतं? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. फास्ट रिव्हिजन पण आपण थोडंसं करा. या दृष्टीने या विषयाला महत्त्वाचे मुद्द्यांवर थोडेसे भर द्या आणि आपण या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितच या विषयामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. अंतिम चॅलेंजमध्ये आपल्याला NCF 2005 आणि EVS शिक्षणाचं तत्त्व समजून घ्या. प्रकल्प पद्धतीच्या संदर्भात थोडं समजून घ्या. NEPवर थोडंसं वाचन करा. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण घटकांवर प्रश्न आपल्याला येतील. निश्चितच आजच्या दृष्टीने आपण ही तयारी केली तर ही आपल्याला निश्चित फायदेशीर ठरेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका, मागील काळात आलेल्या प्रश्नपत्रिका, त्याच्यातले प्रश्न आणि ते प्रश्न कसे सोडवायचे आणि पेपर सोडवताना कशा प्रकारच्या ट्रिक्स वापरायच्या जेणेकरून आपल्याला TET परीक्षेत चांगले गुण मिळतील आणि उत्तीर्ण होण्याच्याही पेक्षा जास्त गुण मिळतील, अशा पद्धतीचे मी 3 व्हिडिओ पुढचे आपल्याला देणार आहे. पुढच्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आपण निश्चितच एकत्रित पूर्ण सिलेबसवर आधारित चर्चा करूया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.